अमरावती जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। तर जिल्ह्यामध्ये तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळे नागरिक हैराण झाले होते। आगामी काही दिवस हवामानात काहीसा बदल राहण्याचा अंदाज। बारामतीमधील अनेक भागांमध्ये पावसासह गारपीट, वडगाव, निंबाळकर, निंबूमध्ये परिसरातील गावांमध्ये गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, तर अनेक ठिकाणी पिकं जमीनदोस्त झाल्याचं चित्र। प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी। गोंदियाला ऑरेंज अलर्ट, पाऊस आणि गारपिटीची शक्यता। गोंदियामध्ये तापमान 39.6 अंशांवर, मात्र मान्सूनपूर्व पावसामुळे तापमानात लक्षणीय घट झाली आहे। वादळी वाऱ्यासह आता झालेल्या पावसाचा नांदेडमधील केळी बागांना फटका। मुदखेड या तालुक्यातल्या बारड, मेवघा, इजळी, शेंबोली, पांढरवाडी या गावातील केळीच्या बागांचं मोठं नुकसान। बारामतीमधील अनेक भागात पावसासह गारपीट, वडगाव, निंबाळकर, निंबूमध्ये परिसरातील गावांमध्ये गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी नाराजी, त्यांचं मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी पिकं जमीनदोस्त। जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अक्षरशः कहर, गारपीट आणि मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान। चाळीसगाव तालुक्यामध्ये शिवापूर परिसराला गारपिटीचा तडाखा, तर लिंबू, केळी, गावरान आंबा आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान। मनमाडमध्ये साठवून ठेवलेला मका मान्सूनपूर्व पावसामुळे भिजला, तर कांदा पिकाला सुद्धा याचा मोठा फटका। अचानक आलेल्या पावसामुळे आठवडा बाजारात ग्राहकांसह दुकानदारांची सुद्धा तारांबळ। जळगावच्या तापी परिसरामध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा, केळी पिकाचं मोठं नुकसान, तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालन्याच्या घनसावंगीमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा केळी बागांना फटका, तर खापरदेव, हिवरा या ठिकाणी 2 एकर केळी बाग जमीनदोस्त। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला। वाशिमच्या कारंजा तालुक्यातल्या कामरगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा। पावसामुळे शेती मशागतीच्या कामांना गती येणार। अक्कलपाडा धरणातनं पांझरा नदीमध्ये पाण्याचं आवर्तन, तर धुळे ग्रामीणमधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पाण्याचं आवर्तन। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर भदाणे यांच्या हस्ते हे पाणी सोडलं। धुळे आणि अमळनेर परिसरातील अनेक गावांना याचा मोठा दिलासा। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पातील पाणीसाठा घटला। एकबुर्जी प्रकल्पामध्ये 1 ते 1.25 दशलक्ष घनमीटर उपयुक्त इतका पाणीसाठा शिल्लक। वाशिम शहरासह परिसरावर यामुळे पाणी टंचाईचं संकट ओढवण्याची शक्यता। पाण्याचा वापर काटकसरीनं करण्याचंही यामुळे आवाहन। सिंधुदुर्गच्या कणकवलीमधील नागवे गावात सार्वजनिक विहीर कोसळली, दरम्यान वाडीतील नागरिकांनी पाण्याचा प्रश्न निर्माण केल्याचं सांगितलंय। या ठिकाणी प्रशासनानं लवकरात लवकर उपाययोजना करण्याची तिथल्या नागरिकांची मागणी। अमरावती जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। तर जिल्ह्यामध्ये तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळे नागरिक हैराण झाले होते। आगामी काही दिवस हवामानात काहीसा बदल राहण्याचा अंदाज। बारामतीमधील अनेक भागांमध्ये पावसासह गारपीट, वडगाव, निंबाळकर, निंबूमध्ये परिसरातील गावांमध्ये गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, तर अनेक ठिकाणी पिकं जमीनदोस्त झाल्याचंही चित्र। प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी। गोंदियाला ऑरेंज अलर्ट, पाऊस आणि गारपिटीची शक्यता। गोंदियामध्ये तापमान 39.6 अंशांवर, मात्र मान्सूनपूर्व पावसामुळे तापमानात लक्षणीय घट झाली आहे। वादळी वाऱ्यासह आता झालेल्या पावसाचा नांदेडमधील केळी बागांना फटका। मुदखेड या तालुक्यातल्या बारड, मेवघा, इजळी, शेंबोली, पांढरवाडी या गावातील केळीच्या बागांचं मोठं नुकसान। बारामतीमधील अनेक भागात पावसासह गारपीट, वडगाव, निंबाळकर, निंबूमध्ये परिसरातील गावांमध्ये गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी नाराजी, त्यांचं मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी पिकं जमीनदोस्त। जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अक्षरशः कहर, गारपीट आणि मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान। चाळीसगाव तालुक्यामध्ये शिवापूर परिसराला गारपिटीचा तडाखा, तर लिंबू, केळी, गावरान आंबा आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान। मनमाडमध्ये साठवून ठेवलेला मका मान्सूनपूर्व पावसामुळे भिजला, तर कांदा पिकाला सुद्धा याचा मोठा फटका। अचानक आलेल्या पावसामुळे आठवडा बाजारात ग्राहकांसह दुकानदारांची सुद्धा तारांबळ। जळगावच्या तापी परिसरामध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा, केळी पिकाचं मोठं नुकसान, तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालन्याच्या घनसावंगीमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा केळी बागांना फटका, तर खापरदेव, हिवरा या ठिकाणी 2 एकर केळी बाग जमीनदोस्त। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला।
वाशिमच्या कारंजा तालुक्यातल्या कामरगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस तर उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा. पावसामुळे शेती मशागतीच्या कामांना गती येणार. अक्कलपाडा धरणातनं पांझरा नदीमध्ये पाण्याचं आवर्तन तर धुळे ग्रामीणमधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पाण्याचं आवर्तन. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर भदाणे यांच्या हस्ते हे पाणी सोडलं. धुळे आणि अमळनेर परिसरातील अनेक गावांना याचा मोठा दिलासा. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पातील पाणीसाठा घटला. एकबुर्जी प्रकल्पामध्ये 1 ते 1.25 दशलक्ष घनमीटर उपयुक्त इतका पाणीसाठा शिल्लक. वाशिम शहरासह परिसरावर यामुळे पाणी टंचाईचं संकट ओढवण्याची शक्यता. पाण्याचा वापर काटकसरीनं करण्याचंही यामुळे आवाहन. सिंधुदुर्गच्या कणकवलीमधील नागवे गावात सार्वजनिक विहीर कोसळली. दरम्यान वाडीतील नागरिकांनी पाण्याचा प्रश्न निर्माण केल्याचं सांगितलंय. या ठिकाणी प्रशासनानं लवकरात लवकर उपाययोजना करण्याची तिथल्या नागरिकांची मागणी. परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या पंढरी गावामध्ये पाणी टंचाई तर गावातील विहिरींनी तळ गाठल्यामुळे ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ. प्रशासनानं तात्काळ आता पाण्याचा टँकर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी. राज्यात मान्सूनचं आगमन लांबणीवर तर आजपासून विदर्भ मराठवाड्यासह राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. मात्र हा मान्सूनचा पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन. नंदुरबारमध्ये मान्सूनपूर्व तयारीला वेग तर ग्रामीण भागामध्ये घरदुरुस्तीची लगबग. कच्च्या आणि कौलारू घरांच्या दुरुस्तीला गती तर खरी माती महागल्यामुळे प्लास्टिक कागदाचा पर्याय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतीचा खर्च वाढला. शेतकऱ्यांची शेतात मेंढ्यांचे पडाव देण्याच्या पद्धतीला पसंती. मेंढ्यांच्या पडावामुळे जमिनीमध्ये नैसर्गिक खत मिसळलं जातं. पुण्यातील शिक्रापूरमधील चासकमान पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातनं पाणी वाटपामध्ये नियोजनाचा अभाव असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. गडचिरोलीच्या अल्लापल्ली सिरोंचा या मार्गावर शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन. शेतकऱ्यांकडून धान पोत्याला आग. गडचिरोली जिल्ह्यामध्ये धान खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. देशातील पहिल्या ऐतिहासिक शेतकरी संपाला 8 वर्ष पूर्ण. पुणतांबा ग्रामस्थांकडून बळीराजाच्या पुतळ्याचं पूजन तर 1 जून 2017 मध्ये पुणतांबा गावातनं सुरू झालेल्या आंदोलनानंतर तत्कालीन सरकारकडून कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. रत्नागिरीमध्ये आजपासून पुढील 2 महिने मासेमारी बंद. 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद राहणार. शेकडो मच्छीमारी नौका बंदरात या ठिकाणी विसावल्यात. इगतपुरीला पाणी पुरवठा करणारी भावली डॅममधील पाईपलाईन फुटली तर त्यामुळे नव्या पाईपलाईनद्वारे होणारा पाणी पुरवठा खंडित. अनिश्चित काळासाठी पाणी निर्माण होण्याची यामुळे शक्यता. बुलढाण्यामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचा आसूड मोर्चा. इंधन दरवाढ नीट पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसकडून केंद्र सरकारचा निषेध. जळगावच्या कुऱ्हा काकोडा या भागातील पेट्रोल पंपावर 3 दिवसांपासून इंधन तुटवडा तर पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचेही मोठे हाल. गॅस दरवाढ आणि टंचाईमुळे पिंपरी चिंचवडमधील जवळपास 15% हॉटेल्स बंद. पालेभाज्या आणि चिकनचे दर वाढल्याचाही मोठा फटका. खाद्यपदार्थांचे दर आता 20% वाढवण्याचा विचार सुरू. नागपूर विभागीय संचालक कार्यालयावर विजुक्ता संघटनेचं निषेध आंदोलन. सरकारच्या कनिष्ठ महाविद्यालयांसोबतचा हा GRचा निषेध. दरम्यान आंदोलनात मोठ्या संख्येनं शिक्षकही सहभागी. धुळे शहरातील 32 शिवभोजन थाळी केंद्रावरील 2 महिन्यांचं अनुदान थकलं. गॅसच्या दरात वाढ झाल्यानं थाळीचे भाव वाढवावेत. शिवभोजन चालकांची यावेळी मागणी. लोकनेते गोपीनाथ मुंडेंची पुण्यतिथी अत्यंत साध्या पद्धतीने साजरी होणार. वाड किंवा गावामध्ये जिथे शक्य असेल तिथे पुण्यतिथी साजरी करून फोटो पाठवा. पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. धनंजय मुंडेंनी गाडी आडवी लावून 2 राऊंड फायर केले. धनंजय देशमुखांचा आरोप. मात्र धनंजय देशमुखांनी वैतागून खोटा आरोप केल्याचं पोलीस तपासात समोर. समाधान खिंडकरांच्या खोट्या तक्रारीवर माझ्यावर गुन्हा दाखल. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. तर मग धनंजय मुंडेंविरोधात माझाही गुन्हा दाखल करून घ्या. धनंजय देशमुखांची मागणी. रायगडच्या महाड तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का. कोथेरी या चौधरीवाडीमधील ग्रामस्थांचा प्रवीण दरेकरांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश. रायगड जिल्ह्यामध्ये भाजपची पक्षबांधणी वेगात. मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये मतदार जनजागृती अभियान तर SIR अभियानामध्ये शेकडो BLO आणि अधिकाऱ्यांचाही सहभाग. तर बोरिवली आणि मागाठाणे विधानसभा मतदारसंघाची संयुक्त जनजागृती. धुळे मनपा क्षेत्रामध्ये जनगणनेची प्रक्रिया सुरू. या संपूर्ण मोहिमेसाठी 889 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती. जनगणना विभाग प्रमुख रवी किरण पाटकरी यांची ही माहिती.
गोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणातील आरोपी अविनाश कोतोलीकरला आता न्यायालयीन कोठडी, तर कोतोलीकरला आता जामिनासाठी बार्शी कोर्टात अर्ज करावा लागणार. ड्रग्ज तस्करी प्रकरणातील कुख्यात आरोपी सलीम डोलाची आता मुंबई गुन्हे शाखेकडून सखोल चौकशी. सलीम डोलाच्या चौकशीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर. ड्रग्जमधनं मिळणाऱ्या पैशातनं दुबईमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचाही संशय. लघुलेखन विद्यार्थी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे आझाद मैदानामध्ये आंदोलन, तर 5 मे 2026चा शासन निर्णय रद्द करून सरकारी भरती प्रक्रियेमध्ये लघुलेखन पात्रता पूर्ववत अनिवार्य करण्याची या सगळ्या आंदोलकांची मागणी. लातूरच्या नामांकित क्लासेस एरियामध्ये सीबीआयचं पथक पुन्हा एकदा दाखल, तर 6 दिवसांच्या गॅपनंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी मोठेगावकर क्लासेसच्या कार्यालयामध्ये तपासणी, तर तपासामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये एकाच दिवसात 20 लाख रुपयांची तिकीटं विक्री, तर 836 भाविकांनी तत्काळ दर्शन तिकीटं घेतली आहेत. 4 दिवसात मंदिर संस्थानला 35 लाख रुपयांचं उत्पन्न. मंदिर संस्थानच्या 2500 रुपयांच्या योजनेला भाविकांचा उदंड प्रतिसाद. कोट्यवधींचा काळाबाजार रोखण्यासाठी तत्काळ तिकीट दर्शन सुरू केलं होतं. नवी मुंबईच्या पाम बीचवरील बेकायदेशीर डिजिटल फलकांवरील मंदा म्हात्रे आक्रमक, त्याविरोधात त्या आता आक्रमक झाल्यात. प्रशासनानं कारवाई न केल्यानं त्यांनी कार्यकर्त्यांसह थेट घटनास्थळी जात पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. लवकरात लवकर कारवाई करण्याचीही मागणी. 6 जूनला रायगडावर सुवर्ण शिवराज्याभिषेक सोहळा, तर राज्याभिषेक सोहळ्यासाठी बीड जिल्ह्यातनं यंदाही सर्वाधिक शिवभक्त जाणार. या सोहळ्याला संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार. साताऱ्याच्या पाटणमधील शिवदौलत बँकेचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन साजरा. मंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते बँकेच्या विविध सेवांचा शुभारंभ. मुंबई महानगरपालिकेचे नवे सचिव म्हणून मनोज कांबळेंनी पदभार स्वीकारला. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दालनाबाहेर कागदी नामफलक, तर नागरिकांच्या सोयीसाठी अधिकृत माहिती दर्शवणारे नामफलक असणं अपेक्षित असतं. अंबरनाथ पालिकेच्या इलेक्ट्रिक रूममध्ये मोठा स्फोट, खिडक्यांच्या काचाही फुटल्या. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. प्रसिद्धीसाठी भारतीय राजमुद्रा आणि राजकीय नेत्यांच्या नावाचा गैरवापर करणं. अहिल्यानगरमधील तरुणाच्या अंगलट. पंतप्रधान मोदी, फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या नावानं मदतीनं वाढदिवसाचं बनावट शुभेच्छा पत्र व्हायरल केल्याचा प्रकार. विश्वजित धुळगंड या तरुणावर गुन्हा दाखल.